नमस्कार, मी जानवी सावंत. TV9 मराठीच्या बाप्पा मोरया या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे. आता मी आलेली आहे परेलमधल्या अरुणोदय मित्र मंडळ या ठिकाणी आणि या वर्षीचं बाप्पाचं 45वे वर्ष आहे आणि त्यानिमित्ताने 12 ज्योतिर्लिंगाचा देखावा या ठिकाणी केलेला आहे. सुंदर सुबक अशी बाप्पाची मूर्ती आहे आणि या मूर्ती संदर्भात आपण जाणून घेऊयात या मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून. तर आता आपल्या सोबत अरुणोदय मित्रमंडळाचे कार्यकर्ते विपुल आबेडकर आहेत. विपुल, तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि गणेशोत्सवाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला मी गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. काय वैशिष्ट्य आहे वेगळं? सांगायचं झालं तर कसं आहे, आमच्या मंडळाची मूर्ती हा दरवर्षी आमची एकच मूर्ती असते, कारण आमच्या मंडळाचा साचा आहे गणपतीचा. तर आमची दरवर्षी मूर्ती सेमच असते, काही वेगळं नसतं. आणि यावर्षी आम्ही 12 ज्योतिर्लिंगाचं आम्ही डेकोरेशन सजावट केलेलं आहे. आणि आता बाप्पा विराजमान झालेले आहेत. अगदी 10 दिवस आपण मनोभावे त्यांची पूजा करणार आहोत. काय भावना आहेत? भावना तर खूप चांगली असते. म्हणजे प्रत्येकजण वाट बघत असतो या दिवसाची यायची. पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर भारतात नव्हे तर पूर्ण जगामध्ये या गणेशोत्सवाची स्थापना केली जाते. तर लोक खूप लांबून म्हणजे बघायला गेलं तर ॲक्च्युली परळ आणि लालबाग हे गिरणगावचा एरिया आहे, त्यामध्ये गणेशोत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. तर या एरियामधलेच लोक खूप उत्साही असतात गणेशोत्सवासाठी. तर आमच्याकडून ज्याप्रमाणे गणपतीची सेवा होईल त्या आमच्या पद्धतीने आम्ही सेवा करायला बघतो. आणि या गणेशोत्सवानिमित्त तुम्हाला गोवर्धनकडून ही छोटीशी भेट आहे. कारण गोवर्धन ही गाईच्या शुद्ध दुधापासून बनलेला आहे आणि या वर्षीचा उत्सव गणेशोत्सव हा तुम्ही गोवर्धन सोबत साजरा करा.